येस, सो आय वेलकम एव्हरीवन टू दिस सेशन. आज आपण दुसरा दिवस पाहतोय वेल्थ एनर्जी ऍक्टिव्हेशन. कालपासून आपण याच्यावरती डिस्कस करतोय की वेल्थ एनर्जी ऍक्टिव्हेशन म्हणजे काय. संपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या आतमध्येच आहे आणि ती मला ऍक्टिव्हेट करायची आहे. आणि ती कशी ऍक्टिव्हेट करायची आहे तर सगळ्या प्लेन वरती करायची आहे. फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल अँड स्पिरिच्युअल सगळ्या बाबतीमध्ये मला माझी होल एनर्जी ऍक्टिव्हेट करायची आहे. सो आज आपण काय पाहतोय की EFT काय आहे हे समजून घेणार आहोत. आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक काय आहे. पण त्याच्या आधी काही गोष्टी ज्या आपण काल पाहिल्या होत्या तरी आपण परत एकदा जस्ट वी विल गो थ्रू इट. कालचा मेन तुमचा टेक अवे काय होता तर ज्या गोष्टी तुम्ही रिपीट करता कन्सिस्टंटली त्याच्यावरती काम करता त्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये येतात. सो यू बिकम व्हॉट यू रिपीट. तुम्ही जे रिपीट करता ते तुम्ही बनत असता. म्हणून आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी वरती लक्ष द्यायचं आहे, आपल्या एनर्जीवरती लक्ष द्यायचे की आपला फोकस नक्की कुठे आहे. तुमचे जे फिलिंग आहेत ते सिच्युएशन्स अट्रॅक्ट करतात तुमच्या लाईफमध्ये. ज्या फिलिंगला तुम्ही ट्यून आहात ती फिलिंग व्हायब्रेशन क्रिएट करते आणि हे सगळं अदृश्य मध्ये होतंय. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाहीये की आय एम क्रिएटिंग धिस. तुमच्या फिलिंग काही एनर्जी वाईब्स पास करतात आणि त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये तशा सिच्युएशन्स अट्रॅक्ट होतात. तर कालच्या सेशनचा टेक अवे हा होता आणि याच्यावरतीच आपण काम करणार आहोत. एनर्जी शिफ्टिंग मध्ये दुसरा पार्ट आपण काय करणार आहोत. आज आपण EFT शिकणार आहोत. पण EFTच्या आधी आपण अजून थोडं रिसेप्टिव्ह होऊया. तुम्ही सांगितलंय की येस आय एम रेडी, पण तरी सुद्धा आपण मेडिटेशन करून थोडं रिसेप्टिव्ह होऊयात आणि मग आपण EFT वरती डिस्कस करूयात. सो क्लोज युअर आईज. डोळे बंद आहेत. दीर्घ श्वास तुम्ही घेत आहात. बॉडी स्टेडी आहे. सहजपणे जितक्या खोलपर्यंत श्वास घेता येईल तितक्या खोलवरती श्वास घ्यायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावरती पहा कुठे कुठे स्ट्रेस आहे. त्या स्ट्रेसला जायला सांगा. रिलीज करा. तुमचं लक्ष तुमच्या कपाळावरती आहे. तुमच्या कपाळाला सांगा रिलीज ऑल द स्ट्रेस. रिलॅक्स. स्वतःला शांत करायचं आहे. तुमचं लक्ष तुमच्या डोळ्यांवरती आहे. तुमच्या डोळ्यांना सांगा रिलीज ऑल द स्ट्रेस. रिलॅक्स. चेहऱ्यावरच्या स्नायूंना सांगायचं आहे रिलॅक्स व्हा. तुमचे गाल आहे, जीभ आहे, नाक आहे, कान आहे, सगळ्यांना सांगा रिलॅक्स. शांत व्हा. Now slowly open your eyes. Yes. So are you feeling relaxed now? Deep silence feel झालं तुम्हाला? If you felt silence, शांत वाटलं मला, राईट डाऊन S into chat box की येस मला शांत वाटलं आणि ह्या शांतीची मला गरज आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये मी स्वतः बरोबर कनेक्ट होत नाही तर सतत मी बाहेरच्या जगाशी कनेक्ट आहे. कोणाशी तरी बोलतोय, कोणाला तरी भेटतोय, काहीतरी कामं करतोय आणि हे जर मी नाही करत आहे तर काय करत आहे. फोनवरती मी कनेक्ट आहे आणि
फोन मधून कोणाशी तरी कनेक्ट होतोय, काहीतरी पिक्चर बघतोय, तो सतत काहीतरी डेटा येतोय, सतत डेटा येतोय आणि त्याच्यामुळे खूप तणाव निर्माण व्हायला लागलाय. सो एव्हरी डे ऍटलीस्ट 2 मिनिट आपल्याला हे रिलॅक्सेशन करायला पाहिजे. सो आता आपण काय पाहणार आहोत? इमोशनल फ्रीडम टेक्निक पाहणार आहोत. इमोशनल फ्रीडम टेक्निक ही एक टॅपिंग मेथड आहे. तर आपण कसं टॅप करतो, तर तुम्ही माझ्यासोबत टॅप करून बघा. पहिला पॉइंट जो आहे इथे दाखवलेला आहे हाताच्या इथे, याला कराटे चॉप पॉइंट असं म्हणतात, ज्याने आपण कराटे करून खेळतो है ना. सो इथे आपल्याला अशा पद्धतीने टॅप करायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत टॅप करा, सो दॅट तुमच्या इझिली हे पॉइंट्स लक्षात राहतील. हे पॉइंट लक्षात राहणं खूप सोपं आहे. पहिला पॉइंट आहे कराटे चॉप पॉइंट. सेकंड पॉइंट आहे तुमचा इथला आयब्रोचा पॉइंट. तुम्ही एका बाजूला टॅप करू शकता किंवा दोन्ही बाजूला करू शकता. एका बाजूला केलं तरी इनफ आहे. कोणत्याही बाजूला करा, डाव्या उजव्या चालू शकतं. तर आयब्रोचा इनिशियल स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर आयब्रो, ते त्याच्यानंतर डोळ्यांच्या साईडला म्हणजे इथे आपण टाईप करतो, टॅप करतो सॉरी. त्याच्यानंतर इथे डोळ्याच्या खाली जर कोणाला इथे जर जास्त पेन जाणवत असेल जेव्हा तुम्ही टॅप करताय, तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला इमोशनल स्ट्रेस खूप जास्ती आहे, भावनिक तणाव आहे. वेगळ्या पद्धतीचे सेन्सेशन तुम्हाला जाणवतात जेव्हा तुम्ही टॅपिंग करता. तेव्हा तुमच्या लक्षात येऊ शकतं की हाच तो पॉइंट आहे. या सगळ्या पॉइंट्सला आपण मेरिडियन पॉइंट्स असं म्हणतो. देन नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे तुमच्या नाकाच्या खाली. त्याच्यानंतर तुमच्या चीन वरती पॉइंट आहे. त्याच्यानंतर तुमच्या कॉलर बोनच्या इथे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा इथे टॅपिंग करू शकता, म्हणजे व्यवस्थित फोर्स अप्लाय होईल. खूप जास्त फोर्सफुली मारायचं नाहीये, लागेल असं करायचं नाहीये आणि खूप कमी काहीच होणार नाही असं करायचं नाही. एक मॉडरेट प्रेशरनी आपल्याला टॅपिंग करायचं आहे. त्याच्यानंतर इथे ब्रेस्टच्या पॅरलल आणि तुमच्या अंडरआर्म्सच्या खाली. नेक्स्ट पॉइंट जो आहे लास्ट पॉइंट, हा टॉप ऑफ द युअर हेड, म्हणजेच तुमचा क्राउन चक्र, सहस्त्रार चक्र ज्याला आपण म्हणतो, तो जो पॉइंट आहे हा तुमचा इथला एंडचा पॉइंट आहे, क्राउन चक्राचा पॉइंट. तर आता हे तुम्ही पॉइंट्स तरी समजून घेतले. आता तुम्ही म्हणाल की हे मेरिडियन पॉइंट्स नक्की काय आहे, त्याचा काय फायदा होतो, हे का करायला पाहिजे? कोणताही आजार आपल्या बॉडीमध्ये क्रिएट व्हायच्या आधी तो आपल्या मनामध्ये क्रिएट झालेला असतो. इमोशनल डिस्टर्बन्सेस जेव्हा येतात बॉडीमध्ये, तेव्हाच त्याचं रूपांतर डिसिजेस मध्ये होतं. आणि हे जे तुम्हाला मी पॉइंट सांगितले, 9 पॉइंट्स आपण पाहिले, तर हे जे मेरिडियन पॉइंट्स आहेत, याच्यामध्ये दिवसभरातल्या घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा, आयुष्यातल्या वेगवेगळ्या ट्रॉमांचा, कडू गोड आठवणींचा सगळा जो स्ट्रेस आहे, तणाव आहे, तो या मेरिडियन पॉइंट्स वरती अक्युमुलेट होतो. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही तिथे टॅप करता तेव्हा तिथे एनर्जी सक्रिय होते आणि त्याचे जे सेन्सेशन आहेत ते तुमच्या न्यूरो सिस्टमला जातात आणि मग हील होण्यासाठी मदत होते. आणि ते जे स्ट्रेस आहे, तणाव आहे, तो तुमचा निघून जातो, तो कमी होतो. ठीक आहे. आता आपण थोडं प्रॅक्टिकली करून बघूया एखाद्या गोष्टीवरती. तर कशावरती करूयात आज आपण टॅपिंग? हे सगळ्या लेवलच्या हिलिंगसाठी आपण ईएफटी वापरू शकतो. इमोशनल फ्रीडम टेक्निक जी आहे ती तुमच्या रिलेशनशिप मध्ये सुधारणा आणण्यासाठी करू शकतो, शारीरिक लेवलला करू शकतो, फिजिकली तुम्हाला बॉडीमध्ये कुठे पेन असेल तर त्याच्यासाठी करू शकतो. त्यानंतर तुमच्या फायनान्शियल ग्रोथसाठी आपण करू शकतो, तुमचे फायनान्शियल काही बिलिफ्स असतील त्याच्यासाठी आपण करू शकतो, किंवा स्पिरिच्युअल ग्रोथसाठी आपण करू शकतो. वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्लेनवरती पुढे जाण्यासाठी आपण ईएफटी करू शकतो. ईएफटी ही खूप इंटेन्स टेक्निक आहे आणि हे जर तुम्ही केलं, ईएफटी हिलिंग जर केलं, तर याच वेळचे, याच जन्मातले, याच बॉडीतले पॅटर्न नाही तर जन्मोजन्मीचे पॅटर्न्स यांनी रिलीज होतात, बिलिफ्स रिलीज होतात. हे तुमच्या डीएनए ला सुद्धा चेंज करण्याची ताकद ईएफटी मध्ये आहे. सो ईएफटी इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल थेरपी. तर काय वाटतंय, आज आपण शारीरिक एखाद्या दुखण्यासाठी करूयात. आता सध्या बघा बॉडीमध्ये एखादा पेन जाणवतोय का तुम्हाला कुठे? फाइंड आउट करा. खूप जुना नका घेऊ सध्या, सध्या तुम्ही फर्स्ट टाइम करत आहात. तर आता सध्याच थोडासा पेन जिथे आहे, येस बॅक पेन आहे, ओके, सो तुम्ही बॅक पेन घ्या. अजून कोण आहे? तुमचे सांगा पेन कुठे आहेत बॉडीमध्ये, कुठेतरी जाणवत असेल थोडासा अनइझीनेस, समथिंग.
मानेमध्ये पेन आहे. राईट डाऊन युअर पेन्स. लिहा म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल. अगेन जेव्हा तुम्ही लिहिताय त्यावेळेला तुम्ही स्वतःला क्लॅरिटी देताय. मला पण कळतं इथे कशावरती काम करायचं. येस, नेक पेन आहे, बॅक पेन आहे. ओके, पायामध्ये पेन आहे. ओके, ठीक आहे. ओके, मोस्टली बॅक पेन आहे. डू यू नो व्हॉट इज द बिगेस्ट रिझन ऑफ बॅक पेन? बॅक पेनचे रिझन्स माहिती आहेत का? मी सांगते. ऍट द एंड ऑफ द सेशन सांगेल बॅक पेनचे रिझन काय असतात ते. ओके, सो बॅक पेन आहे तर डोळे बंद करा आणि बघा की तो पेन किती आहे. म्हणजे त्याला मार्क करा की 0 to 10च्या स्केलमध्ये तो पेन किती आहे. म्हणजे मी जर डोळे बंद करून पाहिलं, माझ्या पाठीमध्ये पेन होतोय, दुखतंय माझ्या पाठीमध्ये. एक्झॅक्टली कुठे दुखतंय तिथे लक्ष केंद्रित करा. कारण पाठ म्हटलं की खूप मोठा पोर्शन आहे. पण एक्झॅक्टली लोकेशन काय आहे ते बघा. तिथे कसा पेन फील होतोय तो पहा. त्या पेनला थोडं फील करा. आणि बघा की त्याची इंटेन्सिटी किती आहे. 0 ते 10 मध्ये त्याची इंटेन्सिटी किती आहे. 1, 2, 3, 4, 10. किती इंटेन्सिटी आहे त्याची. राईट डाऊन युअर इंटेन्सिटी. तुमच्या लक्षात आलं असेल. 1 म्हणजे सगळ्यात कमी, 10 म्हणजे खूप जास्त. येस, 8 आहे. ओके, 8 आहे. सायटिकाचा पेन आहे. ओके, किती आहे इंटेन्सिटी कळणं खूप महत्वाचं आहे. 6 आहे. ओके, 3 आहे. ठीक आहे. ओके, 5 आहे. तर तुम्हाला तुमची इंटेन्सिटी कळालेली आहे. आता आपण काय करणार आहोत. आता आपण त्या पेनला EFT द्वारे कसं हील करायचं ते शिकणार आहोत. ठीक आहे. सो इथे टॅप करूयात आपण. जेव्हा आपण कराटे चॉप वरती टॅप करतो त्यावेळेला मोस्टली आपण एक सेंटेन्स बोलतो. ते म्हणजे की जरी मला हे दुखणं आहे, म्हणजे माझ्या पाठीमध्ये दुखतंय किंवा मान दुखतीये, तरी सुद्धा मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो. स्वतःवर मनापासून प्रेम करतो. आणि हे आपण का म्हणतो. ज्या वेळेला आपल्याला पेन असतो त्यावेळेला आपण ते रेजिस्ट करतो, त्रागा करतो, गिल्ट मध्ये जातो. प्रॉब्लेम मध्ये असतो त्यावेळेला आपण नेगेटिव्ह फिलिंग आधी आणतो. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला ते एक्सेप्ट करायला पाहिजे. सो हिअर वी आर गोइंग टू सी की even though I have this back pain, I totally and completely accept myself and love myself the way I am. जरी मला हा बॅक पेन आहे, पाठीमध्ये दुखतंय, मानेमध्ये दुखतंय किंवा बॉडीमध्ये इथे इथे दुखतंय, तरी सुद्धा मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो, स्वतःवर मनापासून प्रेम करतो. जरी माझ्या पाठीमध्ये दुखत आहे तरी सुद्धा मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो, स्वतःवरती मनापासून प्रेम करतो. आता नेक्स्ट पॉइंटला आपल्याला टॅप करायचा आहे. आणि इथे टॅप करताना तुम्ही सांगू शकता आय रिलीज दिस पेन. मी ह्या पेनला, ह्या दुखण्याला रिलीज करतो, सोडून देतो. मी सोडून देत आहे माझ्या बॉडीमधून याला जाण्यासाठी. मी अलाव करत आहे. आय अलाव. नेक्स्ट पॉइंट, आय अलाव दिस पेन टू गो फ्रॉम माय बॉडी. मी ह्या पेनला माझ्या बॉडीमध्ये निघून जाण्याची परवानगी देत आहे. नेक्स्ट पॉइंटला जा आणि सांगा की आय अलाव दिस पेन. ठीक आहे. आय अलाव दिस पेन. आणि फील करा की तो पेन तुमच्या बॉडीतून निघून चाललेला आहे, काळ्या धुराच्या रूपातून. पाठीमध्ये पेन आहे तर पाठीच्या बाजूनी दोन्ही साईडनी तो पेन निघून चाललेला आहे. काळा धूर निघून जात आहे, तो पेन त्या धुरासोबत निघून जात आहे. देन नेक्स्ट पॉइंट, हा हे जे दुखणं आहे त्याचा जो रूट कॉज आहे, त्याचं जे मेन रिझन आहे, त्या रिझनला सुद्धा मी जाण्यासाठी परवानगी देत आहे. आय रिलीज दॅट रूट कॉज. नेक्स्ट पॉइंट, आय रिलीज दॅट रूट कॉज. तुम्ही जर तुमचा कॅमेरा ऑन केला तर मी सांगू शकते तुम्ही व्यवस्थित करताय की नाही करताय. येस. देन नेक्स्ट, मी सोडून देते. मी ह्या दुखण्याला सोडून देते. मी माझ्या हिलिंग पॉवरला हळूहळू ट्यून होत आहे. मला माहित आहे माझ्या बॉडीमध्ये हील करण्याची क्षमता आहे. कोणताही आजार सहजरित्या बरा करण्याची क्षमता माझ्या बॉडीमध्ये आहे. ही क्षमता जर प्राण्यांमध्ये आहे, प्राणी जर स्वतःला स्वतःच बरे करू शकतात,
तशीच ही क्षमता माझ्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळं ह्या पेनला बरं करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. ही ताकद मी ऍक्टिव्हेट करत आहे. मी संपूर्णपणे तो पेन सोडून देत आहे. मी रिलीज करत आहे. आय लेट गो. मी सोडून देते. जो स्ट्रेस, तणाव मी जो कॅरी केलेला आहे, तो तणाव सुद्धा मी सोडून देत आहे. त्या तणावामुळे, ज्या तणावामुळे हे दुखणं आहे, तो तणाव जाण्यासाठी मी सोडून देत आहे. जे काही मला माहीत असलेले, माहीत नसलेले सगळी कारणं आहेत ह्या आजाराची, ज्याच्यामुळे हे झालेलं आहे, ते मी सोडून देत आहे. I let go, I release, I let go, I release, I allow this to go from my body. तुम्ही पाहताय की काळ्या धुराच्या रूपातून तो निघून चाललेला आहे. आय एम ट्युनिंग माय सेल्फ टू हायेस्ट युनिव्हर्सल पॉवर. मी माझ्या आतल्या ब्रह्मांडीय शक्तीला ट्यून झालेली आहे आणि मला माहित आहे की आता तो पेन पूर्णपणे निघून जात आहे, बरा होत आहे, बरा झालेला आहे. आय एम थँकफुल, आय एम ग्रेटफुल. Thank you so much. Thank you so much for healing this pain. I thanks to my body for listening to me. मी माझ्या बॉडीला पण, शरीराला पण धन्यवाद देते माझं ऐकण्यासाठी. आता तुम्ही पहा, डोळे बंद राहू देत आणि पहा तुमच्या बॉडीमध्ये जिथे कुठे पेन होता त्याची इंटेन्सिटी किती आहे आता. जस्ट चेक द इंटेन्सिटी. आधी तो 8 होता तर आता तो किती आहे. स्वतःला विचारा की तो पेन किती आहे. फील करा. ओपन युअर आईज अँड राईट डाऊन. लिहा की तुमचा पेन आता किती आहे. आधी किती होता आणि आता किती आहे ते लिहा, सो दॅट माझ्या लक्षात येईल की तो किती प्रमाणात कमी झालेला आहे. मे बी आधी 8 होता, आता 4 झालेला आहे. येस. बिफोर 8 नाव 2. वाव जितेंद्र सर, ग्रेट ग्रेट अचिव्हमेंट. येस. 1 मानसी मॅडम 1. आधी किती होता. येस. लीला मॅम 6चा 2 झालेला आहे. ओके. येस. येस. एव्हरीवन राईट डाऊन तुमचा पेन किती होता आधी आणि आता किती झालेला आहे. तर आता काय करूयात, आता तुम्हाला परत, तुम्हाला माहितीये की किती वरती आहे तो पेन. तर आपण काय करणार आहोत, परत एकदा तोच राऊंड करणार आहोत, परत एकदा करणार आहोत. ठीक आहे. सो रेडी एव्हरीबडी. आता तुमचा स्कोर माहितीये, तुम्हाला इंटेन्सिटी माहितीये. सो इवन दो स्टील आय हॅव अ पेन, जरी मला अजूनही थोडासा पेन बाकी आहे, तरी सुद्धा मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो, स्वतःवर मनापासून प्रेम करतो. तुम्ही हे केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये हे वर्क होतं काय नाही. सो तुमचे कॅमेराज ऑन करा, स्विच ऑन करा आणि मग करून बघा अँड देन से की होतं की नाही. येस. सो इवन दो मला अजूनही पेन आहे, तरी सुद्धा मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो, स्वतःवर मनापासून प्रेम करतो. जरी मला अजूनही थोडा पेन जाणवतोय, तरी सुद्धा मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो, स्वतःवर मनापासून प्रेम करतो. जरी मला अजूनही थोडा पेन जाणवत आहे, तरी सुद्धा मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो, स्वतःवर मनापासून प्रेम करतो. देन आय रिलीज द पेन. मी ह्या दुखण्याला जाऊ देतो. जो पेन मला होतोय, जी वेदना होतीये, त्या वेदनेला मी जाण्याची परवानगी देत आहे. ती वेदना निघून चाललेली आहे. माझ्या बॉडीतून काळ्या धुराच्या रूपाने जाताना मी तिला फील करत आहे. मी पाहतोय की माझ्या बॉडीतून, माझ्या शरीरातून एक काळा धूर बाजूला जात आहे. म्हणजेच ही वेदना त्या काळ्या धुराच्या रूपाने निघून चाललेली आहे. माझी संपूर्ण बॉडी एनर्जेटिक फील करत आहे. त्या वेदनेला जाण्यासाठी मदत करत आहे. माझे बाकीचे अवयव माझ्या वेदनादायी अवयवाला मदत करत आहेत. हील होण्यासाठी, बरं होण्यासाठी ऊर्जा पाठवत आहेत. माझी संपूर्ण ऊर्जा बरं होण्यासाठी कार्य करत आहे. माझी संपूर्ण ऊर्जा जी आहे ती ह्या वेदनेला पळवून लावण्याचं कार्य करत आहे आणि मी पाहत आहे की ती वेदना निघून चाललेली आहे. आय रिलीज माय पेन, आय लेट गो माय पेन. या पेनचं जे कारण आहे, जे रूट कॉज आहे, तो रूट कॉज मी काढून टाकत आहे.
ज्या तणावामुळे, ज्या स्ट्रेसमुळे, ज्या इमोशनल इम्बॅलन्समुळे मी हा पेन पकडून ठेवलेला आहे, तो स्ट्रेस, तो तणाव, तो इम्बॅलन्स मी सोडून देत आहे. वैश्विक एनर्जीच्या प्रेझेन्समध्ये, ब्रह्मांडीय ऊर्जेच्या उपस्थितीमध्ये मी स्वतःला झोकून देत आहे. त्या ऊर्जेबरोबर स्वतःला ट्यून करत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या बॉडीतून वहन करत आहे. माझ्या प्रत्येक पेशीमध्ये जाऊन प्रत्येक पेशीला बरं करण्याचं कार्य ही ऊर्जा करत आहे. मी ब्रह्मांडाचे आभार मानतो. ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचे वहन होत आहे. ऊर्जा निर्माण होत आहे. आय एम फीलिंग एनर्जेटिक. माझी प्रत्येक पेशी ह्या ऊर्जेमध्ये नाचत आहे. ती बरी होत आहे. आनंदाने नाचत आहे. माझ्या शरीराची प्रत्येक पेशी वेदना गायब करण्यासाठी मदत करत आहे. माझ्या शरीराची प्रत्येक पेशी आनंदाने नाचत आहे. वेदनेचे रूपांतरण आनंदमयी पेशींमध्ये झालेलं आहे. यासाठी मी विश्वाचे, ब्रह्मांडाचे आभार मानतो. धन्यवाद. मी माझ्या शरीराचे आभार मानतो. सहाय्यता करण्यासाठी, मला बरं करण्यासाठी जो सपोर्ट माझ्या बॉडीने केला, माझ्या इन्स्ट्रक्शन्स ऐकल्या, त्यासाठी मी माझ्या बॉडीचे धन्यवाद मानतो. मी माझ्या मनाचे सुद्धा धन्यवाद मानतो. माझ्या कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंडनी मला मदत केलेली आहे. इन्स्ट्रक्शन्स ऐकून त्यानुसार कार्य करण्यासाठी माझं मन तयार होतं. त्यासाठी मी माझ्या बॉडीचे धन्यवाद, मनाचे धन्यवाद, माझ्या सोलचे धन्यवाद, ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद. नाव जस्ट फोकस ऑन द पार्ट. ज्या पार्ट मध्ये तुम्हाला पेन होता तिथे फोकस करा. तिथे पहा की आता तो पेन किती आहे. आधी किती होता, नंतर किती होता आणि आता किती आहे. 3 स्टेप मध्ये लिहा. सुरुवातीला तुम्ही किती पॉइंट आउट केला होता. मे बी 8 होता, नंतर तो 6 होता, आता किती आहे. येस, लीला मॅमचा आधी 6 होता, नंतर 2 झाला, मग 0 झाला आता. येस, जितेंद्र सरांचा अजून 2च आहे. येस, तुम्ही परत एकदा राऊंड करू शकता याच्यानंतर. कम्प्लिटली रिलॅक्स्ड. येस लीला मॅम. ज्यांचा अजूनही 1-2 आहे किंवा असं वाटतंय की अजूनही तिथेच आहे थोडाफार, परत एकदा राऊंड करा. आता जे तुम्ही केलं ना टॅपिंग, ते परत एकदा करा हे सेशन झाल्यानंतर. तर जोपर्यंत तुम्हाला 0ला फील होत नाहीये तोपर्यंत तुम्ही करू शकता, किंवा मे बी उद्या करू शकता, किंवा 1 तासाभराने परत करू शकता. सो जनरली आपण कसं करतो, 0 होईपर्यंत रिपिटेशन करत राहतो. ठीक आहे. सो त्याचा कम्प्लीट असर होतो. सो कसं वाटतंय हे नवीन मेथड, नवीन टेक्निक तुम्ही आज शिकलेला आहात. हाऊ डू यू फील? राईट डाऊन. कसं वाटतंय तुम्हाला? हाऊ डू यू फील? येस, रिलॅक्स वाटतंय, मस्त वाटतंय, नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद होतोय, खूप छान वाटतंय. येस. सो आपण जसं मी काल सांगितलं की पहिल्या महिन्यामध्ये आपण एनर्जी शिफ्टिंग वरती काम करणार आहोत. सेकंड मंथ मध्ये आपण ईएफटी वरती काम करणार आहोत. म्हणजे ईएफटी मध्ये अजून डीप मध्ये. आता तर मी तुम्हाला खूप सिंपल एक्झाम्पल घेतलं, हे पेनचं एक्झाम्पल घेतलं. आता ह्या पेनच्या मागे बरीचशी कारणं असतात, तर आपण त्या कारणांवरती काम करणार आहोत मेनली. तर कारण काय असतात की, तर बॅक पेन जर तुम्हाला जाणवत असेल आणि तो जर वरच्या दिशेने असेल मोस्टली, तर याचा अर्थ असतो की तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यावरती खूप ओझं आहे, तुमच्यावरती खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे तुम्हाला वरचा बॅक पेन, अप्पर बॅक पेन जाणवतोय. मिडल बॅक पेन जर तुम्हाला जाणवत असेल, मधल्या पोर्शन मध्ये पाठीच्या जर बॅक पेन सतत जाणवत असेल, किंवा आज जाणवतोय, नेहमी नाही जाणवत, तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही इमोशनली स्ट्रेसमध्ये आहात. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही एकटे आहात, तुमच्यावरती कोणी प्रेम करत नाहीये, तुम्हाला सपोर्ट नाहीये तुमच्या प्रियजनांचा, फॅमिली मेंबरचा. जर तुम्हाला एकटेपणा वाटतोय, तर तुम्हाला मधल्या पोर्शन मध्ये पेन फील होतो. अँड दिस इज ऑल अबाउट, आय एम टेलिंग यू, सायंटिफिकली गिवन, प्रूव्हन, ट्राईड अँड टेस्टेड. माझ्या मनाचं मी काहीच सांगत नाहीये. आणि खाली जर तुम्हाला लोअर बॅक पेन होत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मनी स्ट्रेस आहे,
तुम्ही बघा की पैशांचा थोडाफार स्ट्रेस आहे का, मनी एनर्जी माझी थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे का, किंवा मला तणाव येतोय का, की माझ्या फ्युचरचा सतत मी विचार करतोय का, की कसं होणार आहे, काय होणार आहे. ते जर असेल तर लोअर बॅक पेन असू शकतो. तर हे बॅक पेनचे काही कारण आहेत. असे प्रत्येक पेनच्या पाठीमागे काही ना काहीतरी स्ट्रेस कारणीभूत असतो. तर त्याच्यावरती आपण काम करणार आहोत. शिवाय मनी म्हटलं की काल आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की लाईक आय एम रिच असं म्हणताना मला काय वाटलं, काही जणांना वाटलं ओके. पण जर तुम्ही स्पेंड करताय, पैसे देताय कोणाला तरी, खर्च करताय, त्यावेळेला तुम्हाला फील होतं का आय एम रिच? नो. त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं, अरे पैसे जात आहेत जात आहेत जात आहेत. सो रिच माणसाला कधीतरी स्पेंड करताना वाईट वाटत असेल का, सांगा, ज्याच्याकडे पैसा आहे? नाही वाटणार ना. सो इफ आय एम गेटिंग पेन व्हाईल स्पेंडिंग, दॅट मीन्स आय एम नॉट फीलिंग रिच. काल वाटलं तुम्हाला पटकन विचारल्यानंतर, किंवा काही सेशन्स तुम्ही केले असतील असे पॉझिटिव्हिटीचे, तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल एखाद्या कोचने की पॉझिटिव्ह विचार करायचा, आय एम रिच असं म्हणायचं, वाटतं आपल्याला. पण वाटू दे, तुम्ही म्हणा, अफर्मेशन्स करा, दॅट इज नॉट बॅड थिंग. हॅपी वाटणं, रिच वाटणं इज ओके. बट त्याच्या बॅक एंडला जर स्पेंडिंगच्या वेळेला पण मी ते फिलिंग कॅरी करत असेल तर मला रिच वाटतंय. व्हाईल आय एम नॉट फीलिंग हॅपी व्हाईल स्पेंडिंग, तर याचा अर्थ असा आहे की मला माझ्या एनर्जीवरती काम करायचे आहे. मग अशा कोणती गोष्टी आहेत जेव्हा जेव्हा मला मनी बिलिफ्स वरती काम करायचे आहेत, माझे मनी बिलिफ्स काय आहेत, तर ते रिलीज करण्यासाठी आपण ईएफटी करणार आहोत. किंवा रिलेशनशिपमध्ये तुमच्या काहीतरी धारणा असेल ना की मी खूप करतो, लोक मला समजून घेत नाहीत, सपोर्ट करत नाहीत, तर अशा काही बिलीफ्सला रिलीज करण्यासाठी आपण ईएफटी करणार आहोत. आता हे मेंटल लेवलला सगळ्या गोष्टी होतात, ब्रेन लेवलला होतात, पण त्या पटकन समजत नाहीत ना, लगेच रिझल्ट कळत नाही. म्हणून मी तुम्हाला आता फिजिकल पेन वरती करून दाखवलं, सो दॅट तुम्हाला कळेल की ओके, हे काम करतंय. जर हे फिजिकल पेन वरती काम करतंय तर मेंटल लेवललाही हे काम करू शकतं. So I have healed many patients for psoriasis, eczema, thyroid. I healed my sun allergy with EFT. माझ्या मुलाला टेम्परेचर आलं आणि जर ते 99 असेल, अजून 100ला गेलं नसेल, आणि ईएफटी केलं तर ते खूपदा रिलीज केलेलं आहे आम्ही विथ ईएफटी. जर ते 100ला गेलं तर देन वी डू टेक बीएफटी घेतो, किंवा मग अजून काही काढा वगैरे, बऱ्याच बाकी नॅचरल रेमेडीज करतो. बट 99ला जर ईएफटी करू शकलात तुम्ही तर टेम्परेचर सुद्धा निघून जातं. यू जस्ट ट्राय इट, डू इट, आणि मग तुम्हाला विश्वास ऑटोमॅटिकली बसणारच आहे. सो ईएफटी इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल टेक्निक. कोणीही घरात आजारी असेल तर पहिल्यांदा आम्ही ईएफटी करतो. कोणाला आधी त्रास होत असेल तर त्याला हिलिंग एनर्जी पाठवायची असेल तरी सुद्धा तुम्ही ईएफटी करू शकता. रादर हे ज्या गोष्टी आहेत ते थोड्या ऍडव्हान्स आहेत. आपण दुसऱ्यांसाठी पण ईएफटी करू शकतो, ज्याला आपण सरोगेट ईएफटी म्हणतो. पण आता आपण स्वतःसाठी तर शिकूया. तर किती जणांना असं वाटतं की मला शिकायची गरज आहे, हे मला माहित पाहिजे, दिस इज अ होलिस्टिक हिलिंग मेथड, आणि ही आजपर्यंत मला कोणी शिकवलीच नाहीये. काही जण जगतायत हे, मग मला नाही होत आहे, तर मला माहित पाहिजे. येस, दिगंबर सरांचा काही क्वेश्चन आहे? हा, येस सर. एक क्वेश्चन नाही, हात वर करायला लावला मग हात वर. अच्छा अच्छा, हात वर केला, ओके. सो किती हम्म. जणांना असं वाटतं की मला ईएफटी शिकायचं आहे? राईट डाऊन ईएफटी इन टू चॅट बॉक्स, की मला शिकायचं बाबा, मला शिकलंच पाहिजे. जर हे मला बरं करू शकतं, माझ्या फॅमिलीला बरं करू शकतं, आणि माझे जन्मोजन्मीच्या पॅटर्न्स, माझे बिलीफ सिस्टमला बरं करू शकतं, तर मी ही ईएफटी प्रॅक्टिस सतत करणार आहे. अँड द थिंग्स विच यू रिपीट यू बिकम दॅट. तर रिपिटेशन खूप महत्वाचं आहे. एकदा करून नाही, हजारदा करून करून तुमच्या ब्रेनला तसे सिग्नल द्यावे लागतील, सो दॅट तुमचं लाईफ कम्प्लिटली वेल्थ एनर्जीने ऍक्टिव्हेट होईल. येस. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. इट वॉज अ ग्रेट लवली एनर्जी टुडे. थँक्यू सो मच. सी यू टुमॉरो. उद्या आपण काय पाहणार आहोत? उद्या आपण होपणोपणो हिलिंग वरती पाहणार आहोत, एक्सरसाइज करणार सुद्धा आहोत. सो कम ऑन टाइम. सी यू. गुड नाईट.